मनोजजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही पंचायत समितीचे महोदयाचे सभापती आहेत. तुमच्या कार्यकाळात आतापर्यंतचा काय काय ग्रामीणचा विकास झालेला आहे? कोणत्या मुख्य समस्या होत्या ज्या तुम्ही इथे पाहिल्या, ज्या पूर्ण केल्या आहेत, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहील? पंचायत समिती महोदयाच्या अंतर्गत जे ग्रामीण भागामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे काम हे तालुका लेवलवर प्रत्येक गावामध्ये पूर्ण करण्याचे धाडस आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून होत आहे. मनोजजी, गावामध्ये पाहिलं तर पाणी झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, वीज झालं, या मुख्य समस्या असतात. पर्याप्त मात्रेत परिपूर्ण झाल्या आहेत? यांच्या ज्या काही समस्या आहेत आणि त्या टप्प्याटप्प्याने आम्ही त्या पूर्ण करण्याचं धाडस आणि त्या योजना आम्ही लवकरच पूर्ण करू. आमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून या ग्रामीण भागात कामाला गती देण्याचे काम आमच्या पंचायत समिती स्तरावर होत आहे. मनोजजी, अजून कोणत्या अशा समस्या ज्या पाहिल्या तुम्ही, ज्याच्यावर तुमचं फोकस चालू आहे आता? आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या समस्या आहेत. पांधन रस्ते, आणि त्या पांधन रस्त्यावर आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अडचण होत आहे. त्याकरता आज पांधन रस्त्याचे काम आमच्या तालुक्या लेवलवर पूर्ण करण्याचे धाडस आज आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून, तहसीलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मनोजजी, तुमच्या पंचायत समितीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन्स आहे का? स्टील ज्या आता आमच्या एक जी योजना आहे बेरोजगाराकरता प्रशिक्षण देण्याचे काम आमच्या पंचायत समितीच्या लेवलवर आम्ही त्यांना प्रशिक्षणासाठी नवयुवकांना या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम या स्तरावर करण्यात येत आहे. गावामध्ये जर छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा ग्रामीणच्या लोकांचा होऊ शकतो? आणि गावामध्ये आपण बघितलं आहे की फॅक्टरी उद्योगधंदे त्या पर्याप्त मात्रेत येत नाही, तर कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटतं का? होय, खरोखर शासनाने जर गाव लेवलवर नवयुवकांना छोटे छोटे धंदे करण्यात जर प्रोत्साहन दिलं, बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं, तर आपल्या गावातील ग्रामीण भागातील जे नवयुवक आहेत ते आपल्या ग्रामीण भागातील उद्योगधंदेला सुरुवात करेल, आणि जी ग्रामीण भागाची जे नवयुवक आहेत ते शहराकडे वळत आहेत, ते कुठेतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये कामाला एक चालना मिळेल. याकरता शासनाने आमच्या ग्रामीण भागाकडे पुढाकार घ्यावं, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. जी मनोजजी, खूप खूप धन्यवाद.